नमस्कार मित्रांनो, जीवनाच्या प्रत्येक वळणावर काही क्षण असे येतात जे आपल्या नशिबाचा मार्गच बदलून टाकतात। अशाच एका परिवर्तनाच्या दारी आपण उभे आहोत, कारण देवगुरु बृहस्पती आता आपल्या जीवनात नवे तेज, नवा आशावाद आणि नव्या संधींचा वर्षाव करणार आहे। 51 वर्षांनंतरच्या या दिवाळीला देवगुरु बृहस्पतींची अमृतदृष्टी मृतप्राय नशिबाला पुन्हा जिवंत करणार आहे। कुंभ राशीच्या 7 मोठ्या भविष्यवाण्या ज्या तुमचे होश उडवतील। होय मित्रांनो, या दिवाळीत तुमच्या आयुष्यात काहीतरी खूप मोठे बदलणार आहे आणि ही काही मनगढंत गोष्ट नाही, तर शास्त्रांनी प्रमाणित केलेली ज्योतिषीय स्थिती आहे, जी प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीसाठी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे। आज मी तुम्हाला समजावून सांगणार आहे तुमच्या कुंडलीत कोणती विशेष गणना बनत आहे, जी 18 ऑक्टोबर 2025 पूर्वी तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे आणि हा बदल तुमच्या भाग्याची दिशा पूर्णपणे कशी बदलू शकतो। आता जरा लक्षपूर्वक ऐका। कुंभ राशीच्या कुंडलीत सध्या विशेष रूपाने एक ग्रह सक्रिय आहे आणि तो म्हणजे देवगुरु बृहस्पती। त्यांची स्थिती समजून घेणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, कारण ते तुमच्या कुंडलीतील अतियोगकारक ग्रह आहेत। हे धनभावाचे स्वामी आहेत, हे आयभावाचे स्वामी आहेत आणि त्यांचा गोचर जेव्हा बदलतो तेव्हा जीवनाची दशा आणि दिशा दोन्ही बदलू लागतात। सध्याच्या घडीला बृहस्पती तुमच्या कुंडलीच्या पंचभावात विराजमान आहेत, जिथे ते बुद्धी, भाग्य आणि सृजनशीलतेला बल देत आहेत। परंतु 18 ऑक्टोबरला ते पुढे सरकून षष्ठ भावात प्रवेश करतील। तुमच्या जीवनात एक नवी गतिविधी, एक नवी ऊर्जा आणि एक नवे आव्हान सुरू होणार आहे। आता प्रश्न असा आहे की षष्ठ भाव म्हणजे 6th हाऊस तुमच्यासाठी काय दर्शवतो, तर ते सखोलपणे समजून घेणे फार गरजेचे आहे। षष्ठ भाव म्हणजे कर्म आणि संघर्षाचे घर। हे तेच स्थान आहे जिथे माणसाची मेहनत, परीक्षा आणि विजय निश्चित होतो। इथून ठरते की तुम्ही स्पर्धेत पुढे जाल का नाही, नोकरीत स्थिर राहाल की बदल होईल, आजारातून सावराल का संघर्ष सुरूच राहील आणि कर्ज किंवा खटले यांसारख्या त्रासांतून मुक्ती मिळेल का नाही। आणि आता जेव्हा देवगुरु बृहस्पतीसारखा शुभग्रह या भावात उच्च अवस्थेत प्रवेश करणार आहे, तेव्हा समजा तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन सुरू होणार आहे, असे परिवर्तन जे तुम्हाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढून स्थिरता आणि यशाच्या दिशेने नेईल। या गोचराच्या परिणामामुळे कुंभ राशीवाल्यांसाठी नवे संधीचे दरवाजे उघडतील, अडलेले काम पूर्ण होतील आणि जे संघर्ष आतापर्यंत ओझे वाटत होते तेच आता तुमच्या शक्तीचे आणि यशाचे कारण बनतील। देवगुरु बृहस्पती जेव्हा उच्च भावात विराजतात तेव्हा ते फक्त कर्माचे फळ देत नाहीत, तर माणसाला योग्य दिशा, योग्य वेळ आणि योग्य संधीही देतात। म्हणूनच आजचे हे विश्लेषण तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण येणारा हा बदल तुमच्या करिअर, आरोग्य, संपत्ती आणि भाग्य या चारही क्षेत्रात नवी सुरुवात घडवून आणणार आहे। तर चला आता सविस्तर समजून घेऊया की षष्ठ भावात प्रवेश करताना देवगुरु बृहस्पती तुमच्या जीवनातील कोणकोणते दरवाजे उघडणार आहे आणि कसे या दिवाळीपूर्वी तुमच्या कुंडलीत तयार होणारा हा योग तुम्हाला नवी दिशा आणि नवा आत्मविश्वास देणार आहे। तर चला मित्रांनो, जाणून घेऊया त्या 7 मोठ्या सत्य ठरणाऱ्या भविष्यवाण्या ज्या तुमच्या मृतप्राय नशिबाला जिवंत करून टाकतील। पहिली भविष्यवाणी। कुंभ राशीची पहिली मोठी भविष्यवाणी काय सांगते, तर समजून घ्या। कुंभ राशीवाल्यांनो, जेव्हा देवगुरु बृहस्पती या षष्ठ भावात प्रवेश करतील तेव्हा सर्वप्रथम परिणाम दिसेल तुमच्या आर्थिक दडपणांवर। जर तुम्ही सध्या कोणत्याही कर्ज, उधारी किंवा आर्थिक अडचणीत अडकलेले असाल आणि मार्ग दिसत नसेल की या सर्वातून बाहेर कसे पडायचे, तर आता समजा मार्ग स्वतः तयार होऊ लागेल। देवगुरु बृहस्पती या भावात प्रवेश करून तुमच्या जीवनात आर्थिक मुक्तीचा नवा अध्याय उघडणार आहे। ज्यांना नोकरी किंवा करिअरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून ताण, दडपण किंवा असंतोष जाणवत होता, बॉस किंवा सहकर्मचाऱ्यांचा पाठिंबा मिळत नव्हता, मेहनतीनंतरही कौतुक दुसऱ्याला मिळत होते, 18 ऑक्टोबरनंतर ही स्थिती एका क्षणात बदलू शकते। किंवा तुम्हाला अधिक वेतन आणि सन्मानासह नवी नोकरीची संधी मिळेल, किंवा सध्याच्या कार्यस्थळी अचानक प्रमोशन,
पदोन्नती किंवा प्रशंसेचे दरवाजे उघडतील. देवगुरु बृहस्पती आता तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष होऊ देणार नाहीत. जर अलीकडच्या काळात तुमच्या मनात हे भय किंवा असुरक्षिततेचा भाव निर्माण झाला असेल की नोकरी जाईल की काय, काही मोठा बदल होईल की काय, तर हा भीतीचा काळ आता संपणार आहे. बृहस्पतींचा हा गोचर तुमच्या करिअरला स्थैर्य आणि सुरक्षा प्रदान करेल. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ अत्यंत शुभ आहे. जर तुम्ही एखाद्या जुन्या किंवा दीर्घकालीन आजाराने त्रस्त असाल, सतत औषधोपचार किंवा हॉस्पिटल खर्चामुळे परेशान असाल, तर आता हे ग्रहपरिवर्तन तुमच्या आरोग्याच्या दिशेने निर्णायक बदल घेऊन येणार आहे. तुम्हाला हळूहळू त्या त्रासातून मुक्ती मिळू लागेल आणि शरीरात नवी ऊर्जा, नवा उत्साह जाणवेल. जर कोणत्याही कारणास्तव तुम्ही एखाद्या कायदेशीर प्रकरणात, कोर्टकचेरी किंवा वादविवादात अडकलेले असाल, जिथे चूक तुमची नव्हती तरीही परिस्थिती तुमच्या विरोधात जात होती, तर समजून घ्या, देवगुरु बृहस्पती आता ही स्थिती पलटवण्यासाठी येत आहेत. त्यांच्या कृपेने सत्य आणि न्याय तुमच्या बाजूने उभे राहतील. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे जे जातक स्पर्धा परीक्षा किंवा सरकारी नोकरीच्या तयारीत गुंतले आहेत, त्यांच्यासाठी हा गोचर अत्यंत महत्त्वाचा आहे. बृहस्पतींचे हे स्थान तुमच्यात एकाग्रता, आत्मविश्वास आणि विजयभाव जागृत करेल. तुमच्यासाठी असा काळ सुरू होणार आहे जेव्हा मेहनतीचे प्रत्येक फळ स्पष्टपणे दिसू लागेल. म्हणूनच कुंभ राशीच्या जातकांसाठी हा गोचर फक्त एक ग्रहपरिवर्तन नाही, तर तुमच्या जीवनात नवी स्थिरता, यश आणि संतुलनाचा आरंभ आहे. देवगुरु बृहस्पती आता तुमच्या बाजूने भाग्याचा नवा अध्याय लिहिणार आहे. दुसरी भविष्यवाणी. कुंभ राशीची दुसरी भविष्यवाणी अत्यंत खास आहे मित्रांनो. आता लक्षपूर्वक समजून घ्या, कुंभ राशीवाल्यांनो, जेव्हा देवगुरु बृहस्पती या षष्ठ भावात उच्च स्थितीत विराजमान असतील, तेव्हा तुमच्या जीवनात आणखी एक अद्भुत योग तयार होणार आहे, शत्रुहंता योग. याचा अर्थ असा की तुमचे विरोधक कितीही बलवान असले तरी देवगुरु बृहस्पतींच्या आशीर्वादाने ते स्वतः त्यांच्या युक्त्यांमध्ये अडकू लागतील. तुमचे शत्रू निष्क्रिय होतील आणि तुमच्या आत्मविश्वासाची आभा इतकी प्रबळ होईल की कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुमच्या मार्गात अडथळा आणू शकणार नाही. देवगुरु बृहस्पती जिथेही स्थित असतात, तिथून ते 3 महत्त्वाच्या दृष्ट्या टाकतात: 5वी, 7वी आणि 9वी दृष्टी. आता समजून घेऊया की या दिवाळीला देवगुरूंची ही 5वी दृष्टी तुमच्या जीवनात कोणते मोठा वरदान घेऊन येणार आहे. षष्ठ भावातून 5वी दृष्टी थेट कर्मभावावर पडते आणि ही दृष्टी या काळात तुमच्यासाठी एक मोठे वरदान ठरणार आहे. या काळात तुमची मेहनत, तुमची चिकाटी आणि तुमची दृढ इच्छाशक्ती ही तिन्ही एकत्र सक्रिय होतील. तुमच्या समोर अनेक नवी आव्हाने येतील, पण सुंदर गोष्ट म्हणजे तुम्ही या आव्हानांना स्वीकाराल आणि त्यांना यशात रूपांतर करण्याची क्षमता तुमच्यात असेल. जर तुम्ही व्यवसायाशी संबंधित असाल, तर बृहस्पतींची ही दृष्टी तुमच्या व्यापारात वाढ, विस्तार आणि नफा यांचे नवे मार्ग उघडेल. नवीन डील्स, नवीन क्लायंट्स आणि अनेक दिवसांपासून थांबलेले प्रोजेक्ट्स आता गती पकडतील. जे लोक नोकरीत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ पदोन्नती, बदली किंवा शासकीय कामांच्या पूर्ततेचा असेल. बराच काळ अडकलेले काम अचानक वेगाने पूर्ण होऊ लागतील. आणि तुम्हाला जाणवेल की जिथे आधी अडथळे होते, तिथेच आता सहकार्य आणि प्रगतीच्या संधी निर्माण होत आहेत. देवगुरु बृहस्पतींच्या या दिव्य दृष्टीने तुमचा आत्मविश्वास अनेक पटीने वाढेल. तुमचा कर्मभाव सक्रिय होईल आणि हळूहळू तुम्ही तुमच्या मेहनतीचे परिणाम सकारात्मक, स्पष्ट आणि प्रभावी स्वरूपात अनुभवू लागाल. तिसरी भविष्यवाणी. मित्रांनो, आता येते सर्वात महत्त्वाची भविष्यवाणी. आता बोलूया देवगुरु बृहस्पतींच्या सप्तम दृष्टीबद्दल, जी थेट तुमच्या कुंडलीच्या 12 भावावर पडणार आहे. ही दृष्टी तुमच्या जीवनातील त्या समस्या हळूहळू मिटवणार आहे, ज्या तुम्हाला आतून थकवून टाकत होत्या. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित त्रासांनी किंवा सतत वाढत चाललेल्या वैद्यकीय खर्चांमुळे त्रस्त असाल, तर 18 ऑक्टोबरनंतर तुम्हाला एक सकारात्मक बदल जाणवेल. जिथे आधी आजार आणि खर्च हे ओझ्यासारखे वाटत होते, तिथे आता हळूहळू आराम मिळू लागेल. देवगुरूंच्या कृपेने तुमचे शरीर,
मन आणि आत्मा हे तिन्ही पुन्हा संतुलनाच्या मार्गावर परत येतील. आता जर आपण विदेशाशी संबंधित योगांबद्दल बोललो तर ही सप्तम दृष्टी तुमच्यासाठी एक शुभ संकेत घेऊन येत आहे. जे जातक परदेश प्रवास, शिक्षण किंवा सेटलमेंटची इच्छा बाळगतात त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णसंधी ठरणार आहे. देवगुरु बृहस्पती तुमच्यासाठी विदेश प्रवास, व्हिसा मंजुरी किंवा ओव्हरसीज करिअर ग्रोथ यांसारख्या शक्यता सक्रिय करतील. म्हणजेच भाग्य आता तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत चालणार आहे. आता येते नवम दृष्टी, जी देवगुरु बृहस्पती तुमच्या द्वितीय भावावर म्हणजे धन, वाणी आणि कुटुंबाच्या भावावर टाकणार आहे. ही ती दृष्टी आहे जी तुमच्या जीवनात एक अद्भुत स्थैर्य आणि समृद्धीचे द्वार उघडून देईल. जर बराच काळ तुम्हाला असं वाटत असेल की पैसा येतो पण टिकत नाही किंवा आर्थिक प्रवाह असंतुलित राहतो आहे, तर आता या स्थितीत सुधारणा होईल. देवगुरु बृहस्पती तुमच्या उत्पन्न, बचत आणि बँक बॅलन्सला बळकट करत तुम्हाला त्या आर्थिक स्थैर्याच्या स्थितीपर्यंत पोहोचवतील जिची तुम्ही बऱ्याच काळापासून इच्छा धरली होती. जो पैसा कुठेतरी अडकलेला आहे किंवा एखादे जुने उधार ज्याची परत मिळण्याची आशा जवळजवळ संपली होती, तो आता कोणत्या ना कोणत्या माध्यमातून परत येऊ शकतो. देवगुरु बृहस्पती तुमच्या मेहनतीचे संपूर्ण फळ देणार आहे. कुटुंब आणि पारिवारिक दृष्टीनेही हा योग तुमच्यासाठी शांती, प्रतिष्ठा आणि मानसन्मान घेऊन येईल. तुमच्या वाणीमध्ये या काळात एक अनोखी मधुरता आणि प्रभाव निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही तुमचे तुटलेले संबंध किंवा अपूर्ण कामे केवळ शब्दांच्या शक्तीने सुलभपणे सोडवू शकाल. हा तोच काळ आहे जेव्हा तुमच्या इच्छा, योजना आणि स्वप्ने एकामागून एक साकार स्वरूप घेऊ लागतील. भूमी, भवन, वाहन किंवा एखाद्या मोठ्या खरेदीचे स्वप्न देवगुरु बृहस्पतींच्या नवम दृष्टीच्या प्रभावाने आता तेही साकार होताना दिसेल. अंतिम भविष्यवाणी. आता मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो. काय देवगुरु बृहस्पती कुंभ राशीच्या सर्व जातकांना समान फळ देतील का? तर याचे उत्तर शास्त्र स्वतः देते, नाही, असे शक्य नाही. कारण या सृष्टीत कुंभ राशीचे जातक सर्वाधिक संख्येने आढळतात आणि कोणत्याही ग्रहाची कृपा किंवा प्रभाव सर्वांवर एकसारखा पडू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीची जन्मकुंडली वेगळी असते, प्रत्येक भावाचे स्वरूप भिन्न असते, म्हणूनच परिणाम देखील त्या स्वरूपानुसार बदलतात. तर प्रश्न असा आहे की तुम्ही कसे ओळखाल की या दिवाळीपूर्वी देवगुरु बृहस्पतींचा हा गोचर तुमच्यासाठी किती शुभ किंवा प्रभावी राहणार आहे? याचे उत्तर खूप सोपे आहे. तुम्हाला फक्त तुमच्या कुंडलीत एक छोटीशी तपासणी करायची आहे. सर्वप्रथम तुमची जन्मकुंडली उघडा आणि लक्षपूर्वक पहा. लग्नभावापासून मोजणी करा. जर देवगुरु बृहस्पती तुमच्या कुंडलीत 6व्या, 8व्या किंवा 12व्या भावात बसलेले असतील तर हा योग तुमच्यासाठी अधिक अनुकूल फळ देत नाही, कारण हे भाव कर्ज, रोग, वाद किंवा हानी यांच्याशी संबंधित मानले जातात. परंतु जर बृहस्पती हे या स्थानांव्यतिरिक्त इतर कोणत्याही भावात स्थित असतील तर समजा या दिवाळीत बृहस्पतींचा आशीर्वाद तुमच्या जीवनात संपूर्ण शुभता आणि प्रगतीचे स्वरूप घेऊन येणार आहे. आता बोलूया उपायांबद्दल. काय करावे जेणेकरून हा आशीर्वाद आणखी प्रबळ होईल? म्हणूनच या दिवाळीच्या पवित्र प्रकाशात देवगुरूंच्या कृपादृष्टीचा लाभ घ्या. त्यांच्या नावाचा जप करा आणि विश्वास ठेवा. तुमच्या प्रयत्नांना आता दैवी आशीर्वादाची साथ मिळणार आहे. लवकरच पुन्हा भेटूया एका नव्या ज्योतिषीय रहस्यासह आणि नव्या प्रकाशकिरणांसह. धन्यवाद.